चतुर होते म्हणजे इकडं तिकडं फिरणारी नाही, जिला देवी भागवत करावं असं वाटतं, जिला श्रीमद भागवत ऐकावं असं वाटतं, जिला काहीतरी जीवनामध्ये क्रांती करावीशी वाटते, त्या स्त्रीचा मी सांगतो. हे कशानं होतं म्हटले, जर आजोबानं जर दान धर्म केला तर काय होतं म्हटले, स्त्री चतुर होते आणि तिला भगवत धर्मामध्ये गोडी निर्माण होते. दातृत्व वंशपुण्येना, स्त्रीच्या ठिकाणी दान करण्याचं सामर्थ्य कधी निर्माण होतं, वंशामध्ये जे पाठीमागचे आजोबा असतील पंजोबा असतील दान केलं तर त्या स्त्रीला दान करावं असं वाटतं. कुणीही दान करत नाही आणि कुणीही दान घेत नाही. मग ते दान जर एखाद्याने दिलं जरी ते काही उपयोगाला नाही. म्हणजे दान देणाराही तेवढा श्रेष्ठ पाहिजे आणि घेणाराही तेवढा श्रेष्ठ पाहिजे, हे महत्वाचं आहे. कुणी कुणाला काही देऊन उपयोगाचं नाही. समजा एखाद्या भिकाऱ्याला जर हिरा दिला तर त्याला उपयोग आहे का त्याचा, काही ते म्हणते काय दगड आहे फेकून देईल. पण जीवनामध्ये काय महत्वाचं आहे म्हटले तर दान कोणी करावं म्हटले, जिच्या जीवनामध्ये आजोबाने पंजोबाने दान केलं तिलाच दान करावं वाटतं म्हटले, कोणालाही दान करावं वाटत नाही. एखादी जर स्त्री असेल ना, दुपारच्या वेळेला जर एखादा याचक दारावर आला, एखादा भंडीकार जर दारावर आला आणि जिला हातानं दान करायची सवय ना, ती याचक आलेला कधीही विन्मुख जाऊ देत नाही. हे काय आपल्या वंशातलं पुण्य. आपण काय करतो म्हटले तर हे आपण आपल्या मनानं करत नाही. हे काय म्हणतात, त्याला DNA म्हणतात. म्हणजे पाठीमागे डॉक्टरकडे आपण गेलो की ते म्हणतात की आपण जर सांगितले का डॉक्टर मला शुगर झाली, म्हटले तुमच्या वंशामध्ये कोणाला होती का? म्हणजे जर शुगर जर समजा वंश परंपरेने येऊ शकते तर मग हा दान धर्म करण्याचा, भागवत धर्म करण्याचा ही परंपरा का बरं येणार नाही वंश परंपरेला? ही सुद्धा येते. हे आपल्या जीवनामध्ये कधी होतं म्हटले, सुशील मातृपुण्येनं पितृपुण्येनं चातुरहा दातृत्व वंशपुण्येनं आत्मपुण्येनं सौभाग्य. अशी देवी भागवताची कथा श्रवण करण्याचा योग आपल्या जीवनामध्ये येतो.